धारण केलेलं आहे. मग शरीर धारण केलेलं असल्यामुळे जसं लौकिक व्यवहाराचे नियम असतात त्यानुसार ते वागतात. अलौकिक नव्हावे लोकाप्रती असे ते राहतात. परंतु सगळं राहत असलं मार्गधारके वर्तावे, आपल्याला तेवढंच पाहिजे. ते राहतात सगळं काही तुमच्यासारखं आमच्या, पण त्यांना ओळखणं कठीण आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोन्हीशी सौसाटी करू नये. दुधाचे पोटी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान भजू नये. येर माणूस पण ते भांब लौकिक भागू. वास्तविक पाहता त्यांचा अधिकार किती मोठा असतो, किती श्रेष्ठत्वाला ते पोचलेले असतात, त्यांच्या मनाची अवस्था कशी असते. ज्ञानोबराय पुढच्या ओळीत सांगतात बघा, ज्ञानेश्वरी असेल तर 78 क्रमांकाची ओळी. अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा वरी पडलिया निरा नागवे काही. ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलंय. कशाचं उदाहरण दिलंय संतांना? संतांना हिरेची उपमा दिलेली. हिरा, ज्ञानोबराय म्हणतात एखादा चांगला हिरा, अगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा. हिरा जो आहे तो अवचित, एखाद्या वेळेस अचानक कापरात सापडला. कापरात सापडला म्हणजे कापूर जिथं असतो तिथं ठेवला. काय काय हिरे जे असतात ते असे स्फटिकासारखे असतात, कापरासारखे दिसतात. मग एका माणसाने काय केलं, संध्याकाळी देवाची आरती करायची होती. त्या आरतीचं निरंजन असतं, त्या निरंजनामध्ये कापूर घ्यायला गेला आणि त्या कापराबरोबर त्याने त्या हिऱ्याचा तुकडासुद्धा त्याच्यात घेतला, हिरासुद्धा त्याच्यात ठेवला. ओवाळायला लागला, कापूर पेटवला. आता कापूर पेटून ओवाळायला लागल्यानंतर कापूर सगळे जळले, हिरा जळला का? तो म्हटला हा कापूर कसा काय जळत नाही? म्हणजे अहो कापूर नाही, तो हिरा आहे. मग त्याच्या लक्षात आलं आपण ज्याला कापूर समजत होतो तो काय आहे, उष्णता जरी असली तरी हिऱ्यावर काही परिणाम होत नाही. आणि मग त्याने विचार केला की तो हिरा कदाचित आता गरम झाला असेल, हिरा फुटेल बिटेल गरम होऊन. म्हणून त्याने काय केलं, तांब्याभर पाणी घेतलं आणि त्या तांब्याभर पाण्यात हिरा टाकला. काय परिणाम झाला हो हिऱ्यावर? अहो अग्नीत हिरा टाकला तरी हिऱ्याला काय होत नाही, आणि पाण्यात टाकलं तरी त्याला काय होत नाही. कोण? हिरा. कशाकरता दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी हिऱ्याचा इथे? यांची अवस्था आता अशी झालेली आहे, यांना तुम्ही अग्नीत टाका किंवा यांना तुम्ही शीतलतेत न्या. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. तुकाराम महाराज म्हणतात हिरेची परीक्षा आहे. काय करायचं, हिरा न्यायचा आणि ऐरणीवर ठेवायचा, आणि वरून कशाचे घाव मारायचे, घनाने हाणायचं. घनाचे घाव बसल्यानंतर जो फुटत नाही समजायचा हा खरा हिरा आहे. तसे संसारात किती घाव बसले तरी जो विचलित होत नाही, जो दुःखी होत नाही, ज्याच्या मनामध्ये विकार निर्माण होत नाही, सुखदुःख निर्माण होत नाही, समजायचा आता हिरा झाला. सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. अहो ओव्या पाहिजेत. किती ओव्या सांगू तुम्हाला याच्या अर्थाच्या. सुखदुःख जरी प्राप्त झाली तरी त्याच्यामध्ये तो स्थिर असतो हिऱ्यासारखा. दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो जो. म्हणून हिरेची परीक्षा जसे फटके बसल्यावर आहे तशी संतांची परीक्षा सुद्धा अनेक प्रकारचे दुःखाचे आघात, सज्जनाची परीक्षा म्हणा, संतांची परीक्षा म्हणा, अनेक प्रकारचे दुःखाचे आघात येऊनच होते. सोशी जगाचे आघात. म्हणून ज्ञानोबरायांनी इथं हिऱ्याचे उदाहरण दिलं.
आगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा. कधी कधी सापडतो, कधी कधी त्यांच्याही जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग निर्माण होतो किंवा उष्णतेचा प्रसंग निर्माण होतो. शीत आणि उष्ण याच्यात तो समान झालाय. शीतोष्ण सुख दुःखदा. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. आगमा पायुनो नित्यास्तान स्थितिक्षस्व भारत. जो निंदेते नेघे स्तुतीन श्लाघे आकाशा न लगे लेपू जैसा. तैशी निंदा आणि स्तुती मानु करून एक पांती विचरे प्राणवृत्ती जनिवनी. म्हणून कदाचित अवचिता कापुरा माझी सापडला हिरा. वरी पडलिया निरा. निरा म्हणजे पाणी. पाण्यात जरी पडला तरी नागवे काय त्याच्यावर फरक पडत नाही. तसं त्याला आनंदाच्या ठिकाणी नेलं काही फरक पडत नाही, दुःखाच्या ठिकाणी नेलं काही फरक पडत नाही. कोणी त्याची स्तुती केली त्याला एवढा काही फरक पडत नाही, निंदा केली काही फरक पडत नाही. सुखाचा प्रसंग आला काही फरक पडत नाही, दुःखाचा आला का हिऱ्यासारखा झालेला आहे. असंग निर्विकार कूटस्थ असलेलं जे आत्मस्वरूप ते आत्मस्वरूपात स्थित झालेला आहे. तैसा मनुष्य लोका आत तो जरी झाला प्राकृत तरी प्रकृती दोषाची मात नेण्याची की. ज्ञानोबराय म्हणतात त्याप्रमाणे त्या हिऱ्याप्रमाणे मनुष्य लोका आत जरी झाला प्राकृत. मनुष्य लोकामध्ये तो असतो आणि मनुष्य लोकात असल्यानंतर आता हे शरीर धारण केलेलं आहे. शरीर जे आहे हे प्रकृतीचं कार्य आहे. जरी प्रकृतीचं कार्य शरीर त्याने धारण केलेलं असलं, जरी तो मनुष्य लोकात असला, जरी माणसासारखा दिसत असला तरी सुद्धा तरी प्रकृती दोषाची मात नेण्याची की. प्रकृतीचं दोष त्याच्या ठिकाणी नाही. कोणते प्रकृतीचे दोष आहेत? प्रकृतीचे दोष कोणते? अहो जन्म मरण सुख दुःख मोह हे सगळे प्रकृतीचे दोष आहेत. हा जरी त्या ठिकाणी प्रकृतीत असला, हा जरी त्या ठिकाणी शरीरात असला तरी सुद्धा प्रकृतीचं केलेलं आपल्यावर घेत नाही. प्रकृतीचे दोष जे आहेत ते माझे आहेत असं तो मानत नाही. प्रकृती करी कर्मे. हा अज्ञानी मनुष्य जो असतो तो प्रकृतीचा माझ्यावर घेतो. देखे पुढीलांचे ओझे आपल्या माता घेईजे. पण हा मात्र देहीचा धर्म देही. आत्मा तो आत्मयाच्या ठाई. आयशे देखणे ते पाही आन आहाते अशा बोधावर गेलाय. येथे महत्वानं सज्जते. प्रकृतीचं जे दोष आहेत, जन्म असेल मरण असेल सुख असेल दुःख असेल, या धर्माने तो लिप्त होत नाही. कारण हा स्वतःला प्रकृती समजतो का परमात्मा समजतो? परमात्मा रूप झालाय आणि प्रकृती जी आहे ती कल्पित आहे, मानलेली आहे. जे काय घडतं हे सगळं प्रकृतीमुळे घडतंय. प्रकृतीचा आणि माझा काही संबंध नाही. तो सगळं करतो परंतु त्या दोषाने तो लिप्त होत नाही. म्हणून तरी प्रकृती दोषाची मात नेण्याची तो. म्हणून त्याच्या ठिकाणी जन्म मरणाची भीती नाही. सुखाने तो सुखी होत नाही, दुःखाने तो दुःखी होत नाही. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझे. संतांच्या जीवनामध्ये अनेक आपल्याला असे प्रसंग पाहता येतील. प्रकृतीच्या दोषाने ते लिप्त झालेले नाहीत. आपण जसे लगेच लिप्त होतो. निंदा ऐकली की निंदा मोठके ऐके तरी कपाळ धरूनही ठाके, ही आपली अवस्था आहे. थोडं जरी शरीराला पीडा झाली, थोडं जरी आणखीन आपला अपमान झाला तरी आपल्याला रात्रभर झोप लागत नाही. ही आपली अवस्था आहे, अज्ञानी माणसाची अवस्था आहे. काही कारण नसताना तुकाराम महाराजांची लोकांनी तोंडाला काळं फासलं आणि गाडावरून दिंड काढली विनाकारण.
जिजाबाईला कळालं, काम सोडून जिजाबाई आल्या, म्हटले आता एकेकाकडे बघते चांगलं. तुकाराम महाराज म्हटले जिजे कशाला आता बघते, शेवटची गल्ली राहिली तेवढी पूर्ण करून घेऊन आपलं जाऊ परत. हे बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. का? प्रकृती दोषाची मात नेनेची की, तत्वज्ञानी याच्या ठाई तो प्रकृती भाव नाही निपजत असे. हा ओलांडोनी साक्षीभूत होनी वर्तती जे, मनिवनी शरीरे जरी होती तरी कर्ममंदा नातळती. हा जैसा का भूत चेष्टा गबस्ती घेपवेना. सूर्य जसा सगळे लोक क्रिया करतात पण त्या सूर्य कुठल्याही क्रियेने लिप्त होत नाही, तसे हे प्रकृतीमध्ये राहतात. शरीर म्हणजे प्रकृतीच आहे. सर्व काही व्यवहार करतात, व्यापार करतात, सुखदुःखाचे प्रसंग त्यांच्या जीवनात दिसतात, परंतु त्याच्यापेक्षा हे वेगळे असतात. कारण प्रकृती दोषाची मात नेनेची की, तो आपभयेची सांडीजे पापी. जैसा जळत चंदन सर्पी, तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जोनी घापे. आणि प्रकृतीचे दोष जसे त्यांना लागत नाही त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या पापाने संकल्पाने ते सोडलेले असतात. का प्रकृतीचे दोष त्यांना लागत नाहीत? का प्रकृती दोषाने ते लिप्त होत नाही? त्याला कारण आहे, कुठल्याही प्रकारचा संकल्प त्यांच्या मनामध्ये नसतो. संकल्पाने सुद्धा सोडलेले असतात. संकल्प ते सोडत नाहीत, संकल्पच त्यांना सोडून आणतो. ते पापाला सोडत नाही, पापच त्यांना सोडून जातं. जसं ज्ञानोबारायांनी म्हटलंय 15व्या अध्यायामध्ये, आगी लागली रुखी देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले आशेकी विकल्पी जे. आग लागली झाडाला, लक्षात आलं पक्ष्यांच्या, पक्षी तिथं थांबतात का? झाड सोडून देतात. तसं या झाडाला आता ज्ञानरूपी आग लागलेली आहे, त्यामुळे पापरूपी पक्षी थांबत नाहीत, संकल्परूपी पक्षी थांबत नाहीत, सगळं निघून जातात. ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं, निकवड्या निष्ठुरा उभगी जे जेवी सोयरा, तैसे नागविती विकारा वेटाळू जे. आता ह्याच्याकडे काही पैसे राहिले नाहीत, याच्याकडून आपलं काही होणार नाही काम, असं पाहिल्याबरोबर जसं सोयरे धायरे त्या माणसाला सोडून जातात, तसं काम क्रोधादी विकार आहे, त्यांना असं वाटतं आता ह्याच्याकडे आपलं काही काम होणार नाही, चला याला सोडून चला. आपोआप ज्ञानोबाराय बोलतात, तो आपभयेची सांडी जे पापी. आपभयेची म्हणजे काय? आपोआप स्वतःच त्या स्वतः पापाला भीती वाटते आणि पाप त्याला सोडून जातं. पापाला कशाची भीती वाटते? आता आपण ह्याच्या ठिकाणी राहिलो तर मरून जाऊ, कारण ह्याच्या ठिकाणी आता परमात्मा आलेला आहे. परमात्मा आहे तिथं पाप राहू शकत नाही. हा परमात्मा स्वरूप झालेला आहे, ज्ञानस्वरूप झालेला आहे, तिथे पाप राहील कसं काय? तो नामस्मरण करतो, तिथं पाप राहील कसं काय? दडदड दडदड दुडदुड दुडदुड पळ सुटला, कळी काळा बापुडी या रे. पाप जे आहे ते पळायला लागतं. असेही प्रमाण आहेत संतांचे, पाप पळायला लागलं. पापाचे कळप पळती पुढे. माग काय? पूर्वार्ध काय? पापाचे कळप पळती पुढे. हरिपाठ हरिपाठात आहे. अहो पापाचे कळप पळती पुढे, त्याचं पूर्वार्ध सांगा. मला सुद्धा नंतर आठवल, पण आता आठवलं पाहिजे ना. असू द्या, काय हरकत नाही. भगवंत आल्यानंतर ह्याच्या अंतकरणात परमात्मा आला, हा परमात्मा स्वरूप झाला. तो आपभयेची सांडी जे पापी, म्हणजे पाप तिथे राहत नाही. पाप पळून जातं, भीतीने जातं.
जैसा जळत चंदन सर्पी. ज्ञानोबराय म्हणतात, जसं चंदनाच्या झाडाला आग लागली, जळायला लागलं चंदनाचं झाड, साप लगेच सोडून जातो. तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनी घापे. त्याप्रमाणे ज्याने मला जाणलं त्याला संकल्प सोडून जातो. हा रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे. रामकृष्ण उच्चार सुरू झाला की कळपच्या कळप जे आहेत ते पळायला लागतात पापाचे. कारण त्यांना माहिती इथं आता थांबून जमणार नाही, इथं भगवंताचं नाम आलं आणि नाम आलं की आपल्याला जळून जावं लागेल. त्या जळण्यापेक्षा आपलं दुसरीकडे जाऊन बसू. म्हणून ते पापाचे पर्वत जे आहेत, कळप जे आहेत पळतात, म्हणजे ह्याच्या जवळचे पळतात आणि जो करत नाही त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. हा म्हणून त्या ठिकाणी तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जुनी घापे. अशा प्रकारे मला ज्याने जाणलं तो सगळ्या संकल्पातून सुटतो. सगळे संकल्प जे आहेत तिथे राहत नाहीत. संकल्प म्हणजे काय? हा मनामध्ये कल्पना निर्माण होणे आणि ते अज्ञानामुळे होते. ते तर इच्छाही कुमारी झाली कधी? अगोदर देहाबरोबर लग्न लागलं, आता थोडी अशी गोठी सांगेल, अहंकार तनुशी वाला पडले, मग इच्छाही कुमारी झाली. हा संकल्प जो आहे तो अज्ञानामुळे निर्माण होतो. पहिल्यांदा मी देह आहे, मग देहाच्या संबंधाने संकल्प निर्माण होतात. मी मन आहे म्हणलं तर मग मनातून संकल्प निर्माण होतात. पण याने काय केलं? संतांचा सहवास केला, भगवंताचं चिंतन केलं, ज्ञान प्राप्त झालं. ते ज्ञान पैगा बरवे. हा मग ते अपेक्षिता आपुले तेही सांगतील पुसिले. जेने अंतकरण बोधले, बोध झाला, बोध मी परमात्मा स्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी भगवत स्वरूप आहे, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी देह नाही. मग संकल्प उठेल कसा? संकल्पाने त्याला सोडलं. काय? तो संकल्पी वर्जुनी घापे. संकल्प शिल्लक राहत नाही. तेचे आमुते कैसे जाणीजे, ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव देखे ऐके. मग तो मला जाणतो, तो कशा पद्धतीने जाणतो? कशा पद्धतीने त्याला सगळी प्रतीती येते? तेचे आमुचे कैसे जाणीजे, मला तो कसा जाणेल? कोणत्या रूपात जाणतो? कोणत्या कोणत्या विभूतीत मला तो जाणतो? ऐसे कल्पी जरी चित्त तुझे, तुझ्या मनात जर कल्पना येत असेल, मग त्याला हे जगत कसं दिसतं, आपलं शरीर कसं दिसतं, व्यवहारामध्ये सगळे असलेले भाव त्याला कसे दिसतात, असं जर तुला वाटत असेल, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. तर मी कसा आहे आणि माझे भाव कसे आहेत आणि हे त्याला कसे प्रतीतीला येतात ते आता तू ऐक. पण आज नाही, उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम